नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वॅप ॲप्लिकेशनमधून लॉग आउट कसं व्हायचं याबाबत आपण माहिती पाहणार आहोत। आपण स्क्वॅप ॲपला असं ओपन केलं तर आपणासमोर आपण जे काही मूल्यांकन केलेलं आहे ते अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि याच्यातनं आपल्याला लॉग आउट होण्यासाठी कोणताही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। त्यासाठी आपल्याला हे जे ॲपचा लोगो आहे याला थोडंसं दाबून धरायचं आहे। त्यानंतर ॲप इन्फोवर जायचं आहे। इथं आल्यानंतर आपल्याला इथे स्टोरेज युजेस असा एक ऑप्शन दिसतोय, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर क्लिअर डाटा नावाचा जो ऑप्शन दिसतो याला आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिअर ॲप याला डिलीट म्हणायचं आहे। डिलीट केल्यानंतर आपल्याला इथला डेटा सगळा क्लिअर होईल आणि जर आपण परत या ॲपला ओपन केलं तर आपल्याला जशी जी आपली लॉग इन प्रक्रिया आहे ती लॉग इन प्रक्रियेसाठी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होईल। फक्त यामध्ये एक ड्रॉबॅक आहे की जर आपण लॉग आउट किंवा या पद्धतीनं लॉग आउट केलं तर आपल्या ॲपमध्ये आपण सेव्ह केलेली मानकं सेव्ह राहणार नाहीत, ती पुन्हा आपल्याला नव्याने करावे लागेल। त्यामुळे ही प्रक्रिया करताना आपण याची खात्री करायची आहे की आपल्याला केलेलं काम त्या ज्या डिव्हाइसमध्ये करणार आहात त्याच डिव्हाइसमधून आपल्याला फायनलाइज करायचं आहे। त्यामुळे काळजीपूर्वक आपण ह्या ॲपला लॉग आउट करायचं आहे किंवा त्याच डिव्हाइसवरून आपल्याला लॉग इन करून संपूर्ण प्रक्रिया त्याच डिव्हाइसवरून करायची आहे। आपण जर वेगवेगळ्या डिव्हाइसवरून ती लॉग इन प्रक्रिया केली तर आपलं सबमिशन होणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।